हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. आज आम्ही चाललोय मस्तपैकी फिरायला आणि बाबूला लवकर उठवलं. तुम्हाला माहितीच आहे चिडचिड चालू असते. बाबू इथं बघ, हे बघ, हाय गाईज का, हाय गाईज, आम्ही चाललो घुमचे. हा सल्ला गाईज, आज आम्ही चाललोय माथेरानला फर्स्ट टाइम. तर आम्ही सर्व फिरायला चाललोय. पारू, मी, बाला आणि विनय. इथे आपली दिदी सुद्धा रेडी आहे. मस्तपैकी न पसरले बघा कशी. ते काय बोलायचं आहे का, दिसते असते दूध नाही पिला तिने. तिला दूध पिला का लगे उलट्या होता, नाटक करते म्हणजे. चला आता सर्वी आल्यावर गाडीतच भेटूया. नाटक दूध पाण्यात नाटक नाही तर हे गाईज, आम्ही आता गाडीत आहे. आम्ही फायनली पोहोचलेले आहेत. म्हणजे आता घाटावर चढत आहे, घाटात आहे. ही आहे दीदी, जोडीला आहे पारू, यो बाला, नेहमीप्रमाणे विनय. बघू शकता किती सुंदर असे व्ह्यू आहेत. बापरे, नेहमीप्रमाणे विनय बोलते. कोणाला लोकांना वाटत मी मोकाट आहो. मोकाट नाही, तो एक माणसासाठी येतो, बाबूसाठी येतो तो. असं काही नाही, बाबूसाठी. तर बाबू मामा त्याचा तो. पण तो विनय येतोच आमच्या सोबत. आम्हाला आवडतो विनयला न्यायला, कारण विनयची रजनी नसते काय. विनय ब्लॉग मध्ये आले सगळा. एक बघतात, एक दिवस जाऊन सुटत नाही. तुमच्या घरात काहीच फॅन आहेत आमचे. त्याला आता पुढे गेल्यावर दाखवतो आम्ही. बाबू पण उठलेला आहे आपला, ब्युटीफुल असे नजारे बघण्यासाठी. काश्मीरचा व्ह्यू आम्ही आपल्या महाराष्ट्रात बघत घेतले. काश्मीर नाही, काश्मीर. आणि बघू रस्ते तर भारीच. बादल बघू शकता, ढग किती जवळ आल्या. पूर्ण धुका बघू शकता. कुठे गंध आहे गाईज. फायनली आम्ही आलो. रस्ता एवढा खराब होता ना का बाबा नको झालता. बाबू कुठे आले? चालतो, व्हेरी गुड. चाला मंकी पण. गाईज आता हॉर्स गेले ना इथून, तर ते चालत गेलं तर बाबू पण पाय आपटून दाखवतो. आणि इथे बघू शकतो किती आहेत. जशा ऐकल चल, मावशी आहे ना, चल ये ना. तो काय तो हॉर्स. वाव, कुठला कलर? ब्राऊन कलर, यो ग्रे कलर. गाईज इथे सर्व घोडे आहेत. आणि टॉय ट्रेनचा आवाज येतो, म्हणजे ट्रेन चालू आहे. इथे विचारून बघतो आम्ही, जर ट्रेन चालू असेल ना तर ट्रेनला जाऊ. आणि आता इथे बाळाला विचारत घेतले कसं काय आहे, कारण की आम्ही फर्स्ट टाइम आलो नाही. तर खूप थंडावा आहे. आणि बाबू सांगतो चला 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 चला. सर्व बसलेले आहेत ट्रेनमध्ये. स्वतः आम्ही फर्स्ट टाइम टॉय ट्रेनमध्ये बसलेले आहे. आम्हाला असं वाटतं येऊन आमचा प्लॅन
इथे माकड कशी सापडली ती आपण ते धबधबा बघायला गेलतो तेव्हा सो गाईज दीदीचा आईस्क्रीम पण नेला माकडाने, तुम्ही बघितलं असेल. सो नेमकी आईस्क्रीम नेतानाच व्हिडिओ काढली नाही. दीदी एवढी चाकारली का डायरेक्ट आईस्क्रीम टाकूनच पळाली. आणि त्यांनी जर पिशवीत काय खाऊ बघला ना तर पिशवीतून पण काढून नेतो. त्यामुळे मी बॅग बांधून ठेवले. आणि इथे बघू शकतो सर्व लोक छोटे छोटे माकडं बघून खुश आहेत, पण त्यांना नाही माहिती वरती मोठी मोठी माकडं पण आहेत ना, ते आईस्क्रीम पण खातात आमचे. सो आणि काय एवढा बघासारखं नाही, आम्ही एवढी काय चालत गेलो नाही, थोडीफार गेलो, ट्रेनची मजा घेतली. सो आता आम्ही जाऊ नेक्स्ट लोकेशनला, कारण की आम्हाला इथे जास्त नव्हतं फिरायचा, आम्हाला माहीतच नाही काय जाम चालायचं आहे ना, बाबू जोडीला आहे ना, कोणाची चालायची कॅपॅसिटी नाही म्हणून आम्ही आता जाऊ दुसरे इकडं. तर चला आता तिकडे गेल्यावरच दाखवतो. आणि खूप गर्दी झाली, आता आम्ही गेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. तर आता इथूनच बघू शकतो किती गर्दी ना, बाबूने सर्वांना हैराण केले. दीदी कसं वाटलं माकडांचं आईस्क्रीम? त्यावेळी ठेवली नाही, त्यांचं घर आहे, जंगल आहे, इथे राहतात ते. आता जाम गर्दी झाली. सुपारीचं झाड, पण एक गोष्ट आहे का इथे थंडावा आहे. ते बघ त्यावेळी बघा आईस्क्रीम खातो. जर त्यांना आमचा चिप्स माहीत पडला ना तर येईल ना बॅगेतून नेल. बॅगेत मोबाईल. गाईज आता आमची गाडी आलेली आहे. सो आता आम्ही जाऊ. आता येऊ आम्ही पुढच्या रविवारी माथेरानला. नाही परत कधीच नाही येणार. एक तर पहिलेच मला रस्ता बघून भीती वाटलेली. सो गाईज रस्ते एवढे डेंजर आहेत ना, जो आला असं त्याला माहिती. इकडे बघू शकता हे लोक ते धक्का आणि तिकडे सुद्धा धीरे चलेलो. जाम डेंजर रस्ता चढताना तर बाबा मला तर जाम भीती वाटत होती. सगळे वडापाव पार्टी. गरम वडापावची लिस्टिप लागली तिच्या, वडापावला लिस्टिप लागली तिच्या. त्याला नाश्ता करू मस्तपैकी. पुढचे लोकेशन सांगू आम्ही तुम्हाला कुठे चालले ते. अचानक भयानक चालले आम्ही. तर चला नंतर भेटूया. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे एकविरेला आणि आता दाखवत आहे भूत बंगला. तर इथे मग पुढे आहे दाखवते मी. अजून लांब आहे तो. सो गाईज इथे आता आम्ही दाखवतो तुम्हाला आयशा विला. तर पुढे हे बघा इथे, ही बघा ही गाडी आहे. हे बघ तिथे हां ती बघ ती गाडी. सो चला आता. सो हे गाईज आता आम्ही फायनली आतमध्ये आलेलो आहे एकविरेला. विनय आहे जोडीला. दीदीनं मारून गेले वॉशरूमला. चला बाकी आहे का नाही. ती मंडळी चालले. काय मला इथं दम लागला. माझे एक डोफ्याने जबाब दिलेला आहे, अजून तो चढलो पण. गाई दीदीला जाम गरम झाले.
झाला का हो ये गाईस कोणी जर बुके बनवून आणल्यात नाही फुलं पण गाईस फायनली आम्ही आलेलो आहे आणि बाबूला लगे माझे जवळ आहे गाईज अख्खा डोंगर चढून विनयने आणले ना आता चालायला तरी विनय थकला नाही ना माझा हाल बघा बेहाल झाला मी फक्त मोबाईलच हातात नव्हता माझे बाकी काही नाही पण मला नाही जास्त चालायला जमत गाई इथे चालले बालाचा यांचा सगळ्यांचा फोटो आणि बघू शकता या आपल्या लेण्या आणि आई माऊलीचं मंदिरचं आमचं दर्शन झालेलं आहे. तो गाई तिथे आम्ही घेतले गोला खायला म्हणजे गोला बनवत घेतले अन्नाचा आणि इथे आहे दीदी इथे आहे पारून टाकत घेतले स्नॅप नाही ग स्नॅपचॅटच आणि या इंस्टा दाखवत घेतले स्टोरी तिने आणि बालाना विनय आहे गाडी सो आम्ही त्यांना गोला घेऊन ठेवतो मग त्यावेळी गाडी घेऊन येते त्यांना की जामच गरम होतो. आता इथून आम्ही जेवण करायला जाऊ. दीदी बर्फ पार्सल त्यांचा. सो हे गाई तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे मेट्रो गार्डनला. सो फर्स्ट टाईम आपली दीदी आले तिला तिची मामा साई भरपूर रडवला तेव्हा याचा मला ज्यूस टेस्टिंगसाठी तिथे ज्यूस पिऊन बघा तर त्याला गाई आपली दीदी गेले दीदीला आपले काय एवढी हे नाही जानकारी बघूया आता कशी करते. एक मिनिट साईड येतो हा दीदी चालल्या ना दीदी जातात पाहिजे फक्त घाबरली तर दीदीला भरपूर चान्स दिला त्यावेळी निघला दीदी घाबरली हा ते तुला उचलताच येत नव्हती बस मी बी घेतलं त्याच्यात चॉकलेटांचे पावसान चल मम्मा कपड्यान टाकायला पाहिजे होतं तुला मी बोललेलो नको अजून तिथे पिशवी
गाई इथे बघू शकता. गाई बघू शकता वातावरण मारताना फोटो काढता तिथे काढ मला तर फारचं फोटो काढ दोन. गाडी सावकाश घ्यावे पुढे बघता आहे. आता माझी पोरं किंचालतील. जाऊ किंचाल. बाबू काका. आम्ही सुद्धा छोटीच आहेत पण आम्ही पण किंचालतोय. सावकाश गाडी चालली आहे. आता आम्ही 2 तासानंतर घरी. आम्ही आता माथेरानला स्टे झाला. त्यानंतर आलो आम्ही इथे एकविरेला. आता इकडे यायचं काही प्लॅनिंग नव्हतं तरी मस्त झालं. बाबूच गेला बघ आता किती चाकलते. तर हे गाईज आता फायनली आम्ही आमच्या इलाक्यात पोचलेलो आहे. आणि बघू शकतो इथे आहे मॅकडी, इथे आहे बर्गर किंग. तर आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे आणि फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे इथला कसा काय आहे बर्गर किंग. तर त्याला आतमध्ये गेल्यावर दाखवते कसं काय आहे. दीदीची शाईन बघा. तिथं बर्गर एक नंबर आहे. नवीनच झालं टेस्ट आहे. गाई तिला नॉनव्हेजवाले नाही उपवास नाही. उपवास है कोण बोलला तर लेट आले म्हणून. गाईज नॉनव्हेज पार्टीची नॉनव्हेज आली आहे. हां 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 गाईज व्हेज नॉनव्हेज मी सांगता. सो गाईज आता आमचं घर आलेलं आहे आणि आमची आणि बाबा सुद्धा उठलेला आहे. आता आम्ही घरी पोचलेलो आहे. तुम्ही बघलेलाच असेल का मी किती चॉकलेट जमा केलेले. सो गाईज बाबूला पेज पाजत घेतले. आता डान्स आला त्याला. सो एवढी कंटाळल्यावर ना एवढं वैताग आले ना. चॉकलेट दीदीने भरपूर आणले. पैशाचे जास्ती चॉकलेट घेऊन आले ते ना. आजचा ब्लॉग मी इथेच करते. कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.